पुण्यात केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ओळख सत्र व दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात महाविद्यालयात नव्याने दाखल झालेल्या कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, VLSI, डिझाइन आणि ॲडव्हान्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या विविध अभियांत्रिकी शाखेतील जवळपास 750 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। यावेळी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉक्टर प्राजक्ता देशमुख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली व प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील विविध नियोजित उपक्रमाविषयी माहिती दिली। केजे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक राजू सिंग राठोड यांनी अभियांत्रिकी शिक्षणानंतरच्या करिअर संधी व त्यासाठी आवश्यक असणारे मूलभूत घटक, कौशल्ये याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। केजे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला। या कार्यक्रमाप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील व नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून असलेल्या बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग टेक निओ पब्लिकेशन्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या व पुस्तकाचे लेखक डॉक्टर सुहास खोत, डॉक्टर सुनीता देशमुख, प्राध्यापक अमृता ताकवले, प्राध्यापक रहीमराजा शेख यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आशा जाधव यांनी केले। या ओळख सत्र व दीक्षारंभ कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले। या कार्यक्रमाच्या वेळी केजे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव, संकुलाचे कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला, तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर, संकुलातील इतर महाविद्यालयाचे प्राचार्य आदी मान्यवर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। student attitude, student behavior, student involvement. म्हणून मी आता आमच्या प्रिन्सिपल सरांना विचारलं की आय एम नॉट अवेअरिंग अबाउट स्कॉलरशिप. If first year student attendance is very less, maybe he is a YD. The government can provide to him free of cost scholarship also. Want to change to them if first year result is coming good. I saw the number of students they have marked out of out. Mark is not matter with engineer. Knowledge is the matter with our engineer. See the after globalization 1993, आपल्या भारतामध्ये जगामधल्या कुठल्याही इंडस्ट्रीवर व्यवसाय करू शकतात. आपला भारतामधला कुठलाही व्यवसाय किंवा उद्योगपती जगामध्ये जाऊन व्यवसाय करू शकतो. असं 283 का 85 देशाची यादी आपल्याकडे तयार आहे. They are our competitor. In the Indian mentality, we have big problem, which is the quality of the product. We are not able to reach our quality. Maybe education quality, maybe any manufacturing quality. Want to focusing on them, how we can reach to my goal. आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अगदी मारवाडी विद्यार्थी कम्युनिटीची जरी फुलंबरकर जर मुलं असतील, they are expecting first time job. आपल्याकडे जॉब प्रोव्हायडर कमी आहे. आपण म्हणतो की त्याच्या घरामध्ये मराठी माणसाच्या घरामध्ये कल्चरच नाहीये जॉब निर्माण करण्याचं. जॉब मागण्यासाठी मुलं पुढे येतात. Who will create the job for our engineering student? He is frustrated right now because of government policies, because of human being. People are expecting his demand and he is demanding the use. त्याचं काय असेल ते, त्याच्यात ग्रॅज्युएटी असेल, त्याच्यात तुमचं एव्हरी इयर दे आर डिमांडिंग इन्क्रीमेंट. प्रत्येक गोष्ट एक्सपेक्टेड आहे का नसावी पाहिजेच खरं तर. पण आपल्याकडे क्वालिटी हा विषयाला कुणीच त्याच्यावर बोलत नाही आणि चर्चा करत नाही आणि कायद्यामध्ये तसा बदलाव आलेला नाही. म्हणून मी आय रिक्वेस्ट टू यू एज ए केअर टेकर दिस इन्स्टिट्यूट म्हणून मी विनंती करेल, एव्हरी स्टुडंट हॅव टू कम विथ डिसिप्लिन. जे आमच्या डायरेक्टर कला सरांनी सांगितलं, फुलंबरकर सरांनी तुम्हाला शेअर केले की बाबा तुम्हाला जर एज्युकेशन खरंच जर शिकायचं असेल तर NEP बद्दल किंवा मला तुमची कुठली आता AI सिस्टीम. God have given the good gift with our brain. बॉर्न करतानाच आपल्या जन्माला येताना आपल्या ब्रेन मध्ये एवढा मोठा जीबीचा डाटा सेव्ह करून ठेवलेला आहे त्यांनी. वॉन्ट टू यूज टू देम. सर हो सर, तुमच्या AI पेक्षा सुद्धा हा जो ब्रेन आपला तिथं ते डोंट हॅव डिव्हायडेशन की तिथं कुठलीही विभागणी केलेली नाही की ह्याच्या ब्रेन मध्ये कमी नॉलेज त्याच्या ब्रेन मध्ये. बट वी वॉन्ट टू यूज टू देम. त्याच्यासाठी आम्ही काही सिस्टीम बनवले. आम्ही एंट्री करताना प्रत्येक
पालकांना विनंती करतो विद्यार्थ्यांना की एव्हरी स्टुडंट हॅव कंपल्सरी ही विल यूज द आयडेंटिटी कार्ड. When Palak will enter inside the campus, they will check the gate pass first. हे फार सेफ्टी आणि आपल्या भविष्यासाठी फार गरजेचं हे ते थोडंसं फॉलो होत नाही अजून गेली आणि 4-5 वर्ष त्याच्यामध्ये परेशानी आलो. यू कॅन सी द एव्हरी डे पेपर न्यूजपेपर. पहिली बातमी ते बलात्कार रेप एव्हरी डे यू कॅन सी द एव्हरी डे पेपर. कुठेतरी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ह्या घटना रोज काय पेपरला येत नाही. कधी तरी तो मीडियावाला पोचल्यावर ती बातमी येते. जर रोज बातमी असेल तर हे आपल्या समाज आणि सोसायटीच्या पुढच्या बिग चॅलेंजेस. So, firstly, let me welcome you all to the family of KJEI. The KJEI family, which consists of 11 colleges in this campus, a beautiful campus, green campus, और बाकी सब डिटेल्स आई थिंक बहुत लोगों ने आपको ऑलरेडी बताए हैं. प्लस ड्यूरिंग इंडक्शन आपको लेके जाएंगे और दिखाएंगे कैंपस. तो आप सबका वेलकम है, स्वागत है केजीआई की फैमिली में, और आज से हम सब एक ही परिवार का हिस्सा है. सेकंड, आपको एक छोटी सी स्टोरी सुनाता हूँ. लाइफ ऑफ अ स्टूडेंट. स्टूडेंट की लाइफ क्या है. तो जब छोटे होते हैं तो एक बच्चा था, वो जब 3-4 साल का हुआ तो उसको उसके पेरेंट्स ने, उसके माता पिता ने स्कूल में डाला. रोज सुबह मम्मी या पापा उठाते हैं, वो रोता है थोड़ा सा, फिर उसको किसी तरह चुप करा के स्कूल भेज देते हैं. धीरे धीरे वो बच्चा बड़ा होता है, फिर उसको उठाते हैं तो अपने आप उठ के स्कूल चला जाता है, वो रोना बंद कर देता है. फिर 6, 7, 8 के बाद पॉसिबली कुछ बच्चे हैं जो अपने आप उठ जाते हैं, कुछ को फिर भी उठाना पड़ता है. ये कंटिन्यूसली चलता है क्लास 12 तक. और हर बच्चा टाइम पे अपने स्कूल बस में और अपने स्कूल में टाइम पे पहुंचता है, यूनिफॉर्म पहन के जाता है, उधर अटेंड करता है, सारी क्लास अटेंड करता है. उसके बाद वो घर आता है, होमवर्क करता है और सारे एग्जाम्स देता है और पास होता है. यही बच्चा जैसे ही कॉलेज से निकल स्कूल से निकल के कॉलेज में आता है ना, वो सुबह उठना ही भूल जाता है. देन ही गेट्स अप एट 9 o'clock, 10 o'clock, क्योंकि पेरेंट्स को लगता है बड़ा हो गया है, वो अपने आप समझदार है, इसको मालूम है क्या करना है लाइफ में. बट जो बच्चा है उसको समझ आ गई है, लेकिन उल्टी समझ आई है. तो क्या है, वो 9 बजे कॉलेज शुरू होता है, वो 11 बजे कॉलेज आता है. सुबह की 2 क्लास मिस, फिर 2-3 फ्रेंड्स मिलते हैं, उनके साथ बोलते हैं छोड़ यार क्या फर्क पड़ता है, कैंटीन में चाय पीते हैं. फिर वो क्लास बंद करके कैंटीन में चाय पीता है. तो दिन में 7-8 क्लासेस में से 2 क्लास अटेंड करता है, एंड बैलेंस ऑफ क्लासेस ईदर ही कम्स लेट, ही गोज अर्ली, और ही स्किप्स. एट द एंड ऑफ द सेमेस्टर, जब ये स्टूडेंट घर से रोज निकलता है तो पेरेंट्स को लगता है बहुत पढ़ाई कर रहा है. एट द एंड ऑफ द सेमेस्टर जब ये बच्चा एग्जाम देता है तो पता लगता है कि रिजल्ट बहुत अच्छा नहीं है. क्यों नहीं है? बिकॉज उसने इतने सारे क्लासेस मिस किए. तो एक स्टूडेंट को सक्सेसफुल होने के लिए कुछ चीजें जरूरी हैं लाइफ में, और ये these qualities are required even when you are working, whether you are a businessman, whether you are working in a job, or you are a politician, whatever you become, even an IAS officer, IPS officer, whatever you become, there are certain basic qualities which are required to be successful in life. That our founder president Sri Kalyanji Jadhav sir, executive director Sri Kallaji, the president, the principal of KJCMR Dr. Koth sir, principal architecture college Dr. Nilesh Vori sir, head of the department of first year engineering Dr. Prajakta Deshmukh ma'am, who is going to coordinate the first year entire program. Dr. Kakanki, who is sitting in the dais of the dais, who is our former campus director, all heads of the department, the students who got admitted to KGCMR, and all esteemed parents. At the outset, I extend a very warm welcome to all of you to our KJEI campus.
and congratulate all the students for taking admission for engineering program in your preferred branches. To begin with the induction program, the department has already elaborated in all details how would be the first year engineering program, what would be the course curriculum, and how it could be dealt with, how would be the various activities that will be carried out during the first year engineering program, and also the faculties teaching to first year engineering as well as the heads of the department are being introduced to you. Later on, the dynamic principal Dr. Khoth sir has briefed you about the intentions of taking admission to KJCMR and how the institute is going to make you progress during the 4 years span of time. What are the various activities, what are the different functions that are being planned during 4 years span of time, that is also being explained. Later on, normally the students are interested in the placement part, so the training and placement officer. तुम्हाला एखादी गोष्ट मुलांनी सांगितली 100% तुम्ही कॉलेजमध्ये फोन करून त्या गोष्टीची चौकशी करा. ज्यावेळी तो कॉलेजला येत नाही किंवा ती विद्यार्थी कॉलेजला येत नाही त्यावेळी मुलांचं कॉमन उत्तर असतं वर्गात कोणीच नाही, मी जाऊन काय करू. असं 60च्या 60 विद्यार्थ्यांनी ठरवलं तर वर्गात कोणीच येणार. त्यामुळे ह्याची शहानिशा करा आणि प्रत्येक पालकांनी जर असं उभं राहिलं आमच्या मागे तर तुमच्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं यश त्याच्यापासून कुणीही आपल्याला रोखू शकणार नाही. मान्य आहे का सगळ्यांना? सर्वजण उभे राहणार का आमच्या मागे? हात वर करा, उभे राहणार का? येस. आणि सगळ्यात शेवटी बऱ्याच पालकांना किंवा बऱ्याच मुलांना असं वाटतं की मला हा कोर्स शिकवेल का किंवा बऱ्याचशा गोष्टी मला कळतील का किंवा ह्याच्यामध्ये मी पास होईल का, रिझल्ट मला चांगला लागेल का, ही एक अनामिक भीती बऱ्याच मुलांना असते. काही मुलांनी गॅप पण घेतलेला, 1 वर्ष गॅप घेऊन चांगला सीईटी स्कोअर मिळालेला आहे. तर बऱ्याच मुलांना अशी भीती असते, तर घाबरून जाऊ नका. तुमचं धैर्य मोठं ठेवा, तुमची जी विल पॉवर आहे ती स्ट्रॉंग ठेवा. आपण कुणालाही कधी डिफीट करू शकतो, चांगल्या मार्गाने करू शकतो, चांगल्या उद्देशाने करू शकतो. तर एक छोट्याशा सुरेश भटांची एक कविता आहे, त्या कवितेला मी माझ्या भाषणाचा शेवट करतो. तर ती कविता अशी आहे, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले कैक तावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. आणि शेवटचं कडवं खूप छान आहे, येथील वादळे खेटे तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. थँक्यू. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.